दुबळ्या पोरात तुम्हाला कोणामुळे बळाले लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात तुम्हाला माहित नाही का हे सांगते बाबासाहेबांमुळे येडोबा झाला म्हणजे आम्ही येडे नव्हतो, आमचे पूर्वी नाव होते असे, आम्हाला वेड बनवलं गेलं होतं. कचरूबा, कोंडोबा, धोंडोबा, दगडूबा, येडूबा असे आमचे नाव असायचे पूर्वी. पण आज बाबा सगळ्यांच्या पुन्हा आमचा थाटच वेगळा आहे. आणि
गावाच्या बाहेर कुठेतरी हागणदरीला आमची झोपडी असायची छोटीशी, पण आज आमच्या बंगल्यावरून संपूर्ण गाव दिसतोय. आणि म्हणून निलेश दादा लिहितात की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. आज बाबासाहेबांच्या पुण्याने झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. एका विहिरीवर पाणी माया लागल्या विहिरीवर पाणी बाया लागल्या शेजाऱ्या. तिथं समतेचं मंदिर लागल्या बागाय. समानता दिली बाबासाहेबांनी. सगळ्या समाजाच्या बाया एका ठिकाणी आल्या. आजकाल विहिरीवर जाण्याची आम्हाला गरज नाही. आमच्या घरात दारात नळ आहे. बाथरूम मध्ये आमच्या 4-4, 5-5 नळ आहेत. एक गरम पाण्याचा, एक गार पाण्याचा, एक मध्ये कोणचा आहे माहित नाही. वरी एक शावर आहे आणि मध्ये परत एक बेसिन आहे बाथरूम मध्ये. 9-10 माणसाला झोपता येईल आमचं बाथरूम आहे. आणि त्याच्यामध्ये गरम पाण्याचा, गार पाण्याचा, बेसिन मध्ये परत अजून दुसरं एक आहे आणि परत वरून शावर आहे. एवढे नळ आहेत आणि बाथरूमच्या बाहेर अजून एक बेसिन आहे. काय माहिती कशाला आहे. आणि किचन मध्ये 2 नळ आहेत. बेसिन मध्येच किचनच्या. आणि दारात बंगल्यात एंट्री करताना तिथे एक नळ आहे. असं आहे म्हणजे बाबासाहेबांच्या पुण्याने. पूर्वी आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागायचं. पाणी वाढगं माई म्हणावं लागायचं आमच्या पहिल्या महारणीला. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने तळ्याचं, विहिरीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. ते पाणी आपण पित नाही, फिल्टरचं पितो. ऐकवा, फिल्टरचं पाणी आपण पितो. आणि म्हणून निलेश दादा लिहितात, काल आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागायचं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. पण त्या
पाहण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहे आणि काळाचाही काळ तुझे हे मुले झाली आहे. वाहिले जे काल नैना मधून मनोज राजा त्या आसवांचे आज फुले झाली आहे. त्या आसवांचे आज फुले झाली आहे. आणि म्हणून निलेश दादा लिहितात की भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आजला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविगाय आदरणीय प्रकाशजी जाधव औरंगाबादवरून येतात. गाव पंक्तीचा बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीचा बसू लागला प्रकाश. गाव पंक्तीचा बसू लागला प्रकाश. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. पैसा आजला तिजोरी ठेवायला मिळते, पण ती परी जीवन तेवायला मिळते. मनोज राजा रमा भीमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला मला पोटभर जेवायला मिळते. तुम्हाला मला पोटभर जेवायला मिळते. पण काल खायला नव्हतं, आज खाणं होत नाही. आजची आमच्या समाजाची परिस्थिती. काल खायला नव्हतं, आज खाणं होत नाही. काल लिहायला नव्हतं, आज लेणं होत नाही. आमच्याकडे पैसा आला ना आम्ही एवढे माजलो मनोज राजा. जवळच बुद्ध विहार आहे, पण विहारात वंदनीला जाणं होत नाही. परिवर्तनातला तो दिसू लागला भर चौकात आता निघायला गेली बरं. भर चौकात आता बाबासाहेबांच्या पुण्याईने आम्हाला लय मिळालं. म्हणून माझी माय म्हणते काय, लाख मोलाचं धर्म दिला तवा झालंय आमचं भलं.
मोलाचं धन मला दिलं, तवा झालंय आमचं भलं.